अर्थक्वेक म्हणजेच भूकंप या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. भूकंप या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही भूकंपाची व्याख्या करू शकाल, भूकंपाच्या कारणांचे स्पष्टीकरण देऊ शकाल, भूकंपाचे परिणाम ओळखू शकाल, भारतामधील भूकंप प्रवण क्षेत्रे ओळखू शकाल, भूकंपाच्या परिस्थितीत अनुसरण करायच्या सुरक्षा प्रक्रिया ओळखू शकाल आणि स्वयंसेवकाची भूमिका स्पष्ट करू शकाल. नमस्कार, या मॉड्यूलमध्ये आपण भूकंप आणि सुरक्षा निवारण पद्धतींची चर्चा करू, ज्याचा वापर भूकंपाच्या आपत्तीमधून बचावासाठी केला जाऊ शकतो. आता आपण भूकंप म्हणजे काय हे जाणून घेऊया. भूकंप म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या हलण्याची प्रक्रिया होय, जी पृथ्वीच्या कवचामध्ये अचानक ऊर्जेच्या मुक्ततेमुळे निर्माण होते. सामान्यतः भूकंप एका मिनिटापेक्षा कमी काळ टिकतो. भूकंप मोठ्या प्रदेशावर जाणवू शकतो. भूकंपाचा परिणाम त्याच्या कालावधीवर, प्रमाण आणि खोलीवर अवलंबून असतो. टेक्टॉनिक प्लेट बद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण पृथ्वीची रचना समजून घेऊया. पृथ्वी 3 मुख्य स्तरांनी बनलेली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर क्लिक करा आणि त्याच्या स्तरांचा अभ्यास करा. शास्त्रज्ञांनी अनेक भूकंपाच्या सिस्मोग्राम्सचे मूल्यांकन करून पृथ्वीचे 3 प्रमुख स्तर किंवा शेल्स निश्चित केले आहेत. क्रस्ट, मॅन्टल आणि कोर अशी त्यांची नावे आहेत. चला त्यांच्याबद्दल शिकूया. पृथ्वीच्या बाहेरील पृष्ठभागाला क्रस्ट असे म्हणतात. क्रस्ट तुलनेने हलकी आणि ठिसूळ आहेत. बहुतेक भूकंप क्रस्टमध्ये होतात. क्रस्टच्या खालील प्रदेश, जो पृथ्वीच्या केंद्रापर्यंत पसरलेला आहे, त्याला मॅन्टल असे म्हणतात. मॅन्टल म्हणजे सुमारे 2900 किलोमीटर जाड अर्धघनरूप दगडाचा दाट आणि उष्ण स्तर आहे. पृथ्वीच्या मॅन्टलच्या खाली पृथ्वीचे कोर आहे. पृथ्वीच्या कोरमध्ये द्रव बाह्य कोर आणि घन अंतर्गत कोर असतो. लिथोस्फियर खाली मॅन्टल मधील एक हलणारा विभाग असतो, ज्याला एस्थेनोस्फियर म्हणतात. लिथोस्फियर म्हणजे क्रस्ट आणि उच्च मॅन्टलचा तो भाग जो ठिसूळ आणि घन पदार्थासारखे वर्तन करतो. लिथोस्फियर पृथ्वीच्या बाह्य यांत्रिक स्तराचा एक भाग आहे, जो ठिसूळ आणि घन पदार्थासारखे वर्तन करतो. लिथोस्फियर सुमारे 100 किलोमीटर जाड आहे. आता आपण टेक्टॉनिक प्लेट बद्दल जाणून घेऊया. टेक्टॉनिक प्लेट सिद्धांतानुसार पृथ्वीचा बाह्य पृष्ठभाग कठोर पट्ट्यांमध्ये विभागला गेलेला आहे, जो 60 ते 200 किलोमीटर जाड असून एका द्रवमय क्षेत्रावर तरंगत असतो, जसे हिमनग महासागरावर तरंगतात. अशा 7 प्रमुख पट्ट्या आहेत. अर्ध विघटनशील खडकांच्या थरावर काही लहान पट्ट्या वर्षाला काही इंच सरकत चालतात. भूपृष्ठाखाली टेक्टॉनिक प्लेट सिद्धांत विविध पुराव्याद्वारे समर्थित आहे, जो पृथ्वीच्या पृष्ठभाग आणि वरच्या मॅन्टलला अनेक मोठ्या पातळ कठोर पट्ट्यांपासून बनलेले मानतो, ज्याच्या एकमेकांच्या तुलनेत हालचाली होतात. या पट्ट्या सर्व वेगवेगळ्या दिशांना आणि वेगवेगळ्या गतींनी हालतात. कधी कधी पट्ट्या एकमेकावर धडकतात, वेगळ्या होतात किंवा एकमेकाच्या बाजूने घसरतात. जेव्हा असे घडते तेव्हा सामान्यतः भूकंप होतो. आता प्लेट सीमांचे प्रकार शिकूया. 4 प्रकारच्या प्लेट सीमांचा अभ्यास करूया. विभाजन सीमांमध्ये नवीन भूपृष्ठ तयार होते, कारण पट्ट्या एकमेकांपासून दूर होतात. अभिसरण सीमांमध्ये भूपृष्ठ नष्ट होते, कारण एक पट्टी दुसऱ्या पट्टीखाली दाबल्या जाते. ट्रान्सफॉर्म सीमांमध्ये भूपृष्ठ तयार होत नाही किंवा नष्टही होत नाही, कारण पट्ट्या आडव्या दिशेने एकमेकांच्या बाजूने घसरतात. प्लेट सीमांचे क्षेत्र विस्तृत पट्टे असतात, ज्यामध्ये सीमांची स्पष्ट व्याख्या नसते आणि प्लेटांच्या अंतःक्रियांचे परिणाम अस्पष्ट असतात. आता भूकंपाच्या कारणाविषयी शिकूया. जेव्हा प्लेट्स आकुंचन पावतात, वाढतात किंवा एकमेकांच्या बाजूने घसरतात, तेव्हा त्यांच्या काठावर प्रचंड शक्ती तयार होते,
ज्यामुळे खडक जोराने हालतात. यामुळे भूकंप निर्माण होतो. जेव्हा पट्ट्या हालतात तेव्हा त्या स्वतःवर आणि एकमेकांवर शक्ती लादतात. जेव्हा शक्ती पुरेशी मोठी असते तेव्हा भूपृष्ठ तुटते. तुटणाऱ्या घटनेत ताण ऊर्जेसारखा सोडला जातो, जो पृथ्वीवर लाटांच्या रूपात फिरतो, ज्याला भूकंप म्हणतात. आता फॉल्ट्स बद्दल शिकूया. फॉल्ट म्हणजे पृथ्वीवरील ताणाचे एक क्षेत्र होय, जिथे तुटलेले खडक एकमेकांच्या बाजूने घसरतात आणि पृष्ठभागावर तूट निर्माण करतात. चार प्रमुख प्रकारचे फॉल्ट्स आहेत: डीप स्लीप नॉर्मल, डीप स्लीप रिव्हर्स, स्ट्राईक स्लीप आणि ऑब्लिक स्लीप. आता जाणून घेऊया भूकंप कसे होतात. टेक्टॉनिक प्लेट्स वेगाने सरकताना एकमेकाच्या बाजूने सरकतात. भूकंपीय लहरी तयार होतात आणि जमिनीत हालचाल निर्माण करतात. पृथ्वी अनेक थरांनी बनलेली आहे: भूपृष्ठ, मॅन्टल आणि कोअर. तुम्ही बघू शकता की भूपृष्ठ किती पातळ आहे. पृथ्वीच्या इतर थराच्या तुलनेत भूपृष्ठाखाली अर्धद्रव मॅन्टलचा थर आहे, ज्यामध्ये वितळलेला मॅग्मा आहे. मॅन्टलला वरचा मॅन्टल आणि खालचा मॅन्टल असे विभागले जाते. वरचा मॅन्टल आणि भूपृष्ठ एकत्रितपणे लिथोस्फियर म्हणून ओळखले जातात. मॅन्टल खाली कोर आहे, ज्याला बाह्य कोर आणि अंतर्गत कोर असे विभागले जाते. बाह्य कोर लोह आणि निकेल पासून बनलेला आहे, पण येथे तापमान इतके जास्त आहे की तुम्हाला हे धातू द्रवरूपात सापडतात. पृथ्वीच्या मध्यभागी बाह्य कोर खाली अंतर्गत कोर आहे. हा थर लोहापासून बनलेला एक ठोस गोळा आहे. हा पृथ्वीचा सर्वात उष्ण भाग आहे, ज्याचे तापमान सूर्याच्या पृष्ठभागा एवढे आहे. अंतर्गत कोर ठोस राहतो कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण इतके शक्तिशाली आहे की धातू वितळू शकत नाहीत, जरी तापमान खूप जास्त असले तरीही. जर तुम्ही जागतिक नकाशाकडे पाहिलं तर तुम्हाला वाटेल की पृथ्वी नेहमीच अशीच दिसत आली आहे आणि कायम राहील. पण पृथ्वीचा पृष्ठभाग सध्या असाच दिसत असला तरी तो सतत बदलत असतो. मोठ्या प्रमाणात बदल लिथोस्फियर मध्ये होतात. पृथ्वीची लिथोस्फियर टेक्टोनिक पट्ट्यांमध्ये विभागलेली आहे. पट्ट्यांचे आकार आणि आकारमान वेगवेगळे आहेत, पण जिगसॉ पझल प्रमाणे ते घट्ट बसलेले आहेत. 7 मोठ्या प्रमुख पट्ट्या आहेत. मोठ्या पट्ट्या आणि लहान पट्ट्या ह्या एकमेकात घट्ट बसलेल्या आहेत आणि आपल्या भूमी आणि महासागर त्यांच्यावर आधारित आहेत. तुम्हाला माहित आहे का की आपल्याला माहित असलेले सर्व खंड एकेकाळी एकाच महाखंडाचा भाग होते. हा महाखंड 335 लक्ष वर्षापूर्वी अस्तित्वात होता आणि आपण त्याला पॅन्जिया म्हणतो. प्रत्येक दशलक्ष वर्षामध्ये टेक्टॉनिक पट्ट्या ज्यावर खंड स्थित आहेत हालचाल करत एकमेकावर धडकल्या आणि मग वेगळ्या झाल्या. या प्रक्रियेला प्लेट टेक्टॉनिक्स म्हणतात आणि कधी कधी त्याला खंडीय वाहतूक म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट असेही म्हणतात. जरा बारकाईने पाहिले तर तुम्हाला दिसेल की काही खंडाच्या किनाऱ्यांचा भाग एकमेकांना जुळतो, जसे आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका. ज्या प्राण्यांना पोहता किंवा उडता येत नाही अशा प्राण्यांचे जीवाश्म वेगवेगळ्या खंडावर सापडले आहेत, जे आणखी एक पुरावा देतात की ही सर्व खंड पूर्व एकत्र जोडलेले होते. तर मग या पट्ट्यांनी खंडांना हलवून सध्याच्या स्थानापर्यंत कसे पोहोचवले? अचानक फॉल्टवर होणारी घसरण भूकंपाचे कारण असते. आता भूकंपाशी संबंधित प्रमुख संज्ञा जाणून घेऊया. प्रत्येक संज्ञा क्लिक करा आणि त्याबद्दल अधिक माहिती मिळवा. एपिसेंटर म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एक बिंदू जो भूकंपाच्या स्रोताच्या थेट वर असतो. फोकस किंवा हायपर सेंटर हा फॉल्टवरील बिंदू आहे,
जिथून घसरण सुरू होते. भूकंपामुळे निर्माण झालेल्या सिस्मिक लहरी म्हणजेच कंपलहरी ह्या लहरींच्या स्वरूपात केंद्रबिंदूपासून प्रवास करतात, जिथे त्या सर्वात जास्त शक्तिशाली असतात. आता प्राथमिक आणि दुय्यम लहरींबद्दल शिकूया. सामान्यतः दोन प्रकारच्या सिस्मिक लहरी असतात, प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी. प्राथमिक लहरींना पी वेव्ह असे म्हणतात. या लहरी सेस्मोग्राफवर पोहोचणाऱ्या पहिल्या लहरी असतात. पी वेव्ह सिस्मिक लहरींमध्ये सर्वात जलद असतात आणि घन, द्रव किंवा वायू या सर्व माध्यमातून प्रवास करू शकतात. त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर 5 ते 8 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने प्रवास करतात. त्या प्रवास करताना माध्यमात संकुचन आणि प्रसरणांचा भाग सोडतात. काही प्राणी जसे की कुत्रे ही वेव्ह पृथ्वीच्या पृष्ठभागाला धक्का बसण्यापूर्वीच अनुभवू शकतात, तर मानवांना फक्त त्याच्या परिणामांचा अनुभव येतो. यस वेव्ह किंवा दुय्यम लहरी भूकंपाच्या वेळी दुसऱ्या क्रमांकाने पोहोचणाऱ्या लहरी असतात. त्या पी वेव्ह पेक्षा खूपच संथ असतात आणि केवळ घन माध्यमातून प्रवास करू शकतात. त्यांचा वेग 3 ते 4.8 किलोमीटर प्रति सेकंद असतो. पृथ्वीच्या विविध स्तरामधून एस वेव्हचा प्रवास अभ्यासल्यानंतर शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला की पृथ्वीचे बाह्य केंद्रस्तर द्रव आहे. सध्या भूकंप कधी आणि कुठे होईल किंवा त्याची तीव्रता किती असेल हे अचूकपणे सांगणे शक्य नाही. कोणतीही अशी तंत्रज्ञान सापडलेले नाही ज्यामुळे भूकंपाचा अंदाज बांधता येईल. परंतु प्राथमिक आणि दुय्यम लहरीमधील वेगाच्या फरकामुळे दुय्यम आणि अधिक विध्वंसक लहरी येण्यापूर्वी काही सेकंदाचा इशारा मिळू शकतो, जेव्हा उपकरणांनी प्राथमिक लहरींना ओळखले जाते. ज्या उपकरणांचा उपयोग अशा लहरी ओळखण्यासाठी केला जातो ती उपकरणे भूकंप आधीच झाला असल्याचा इशारा देऊ शकतात आणि केंद्रबिंदूंपासून अंतरावर आधारित काही सेकंदांनी दुय्यम लहरींचा धक्का बसू शकतो. आता पृथ्वीवरील फॉल्ट लाईन्स बद्दल जाणून घेऊया. जागतिक फॉल्ट लाईन नकाशा पृथ्वीवरील मुख्य फॉल्ट लाईन्स दाखवतो. पृथ्वी सतत हालचाल करत असते, ज्यामुळे खडकांमध्ये सतत हालचाल होते. या खडकांच्या हालचालीमुळे तडे किंवा असंगतता निर्माण होते, ज्याला फॉल्ट असे म्हणतात. आता हे देखील जाणून घेऊ की भूकंप कुठेही होऊ शकतो. काही भूकंप फॉल्ट लाईनशी संबंधित नसतात आणि ते पृथ्वीवरील कुठेही होऊ शकतात, मग तो भाग कमी किंवा जास्त असुरक्षित असो. लातूर शहर हे सिस्मिक झोन 4 किंवा 5 मध्ये नव्हते. तरीही 1993 साली महाराष्ट्रातील लातूर शहरात भूकंप झाला होता. भूकंप मोजणे अनेक कारणांसाठी महत्वाचे असते. यामधील एक मुख्य कारण म्हणजे भूकंपाची तीव्रता आणि मापदंड यांचा तपशील पुरवणे. भूकंप मोजण्याच्या विविध पद्धती आहेत. चला सर्वप्रथम सिस्मोग्राफ बद्दल जाणून घेऊया. सिस्मोग्राफ हे एक
उपकरण आहे. सिस्मोग्राफचा उपयोग भूकंपाची तीव्रता आणि कालावधी नोंदवण्यासाठी केला जातो. सिस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर मोजतो. भूकंपाच्या तीव्रतेचे मापन रिक्टर मॅग्निट्यूड स्केलवर केले जाते. स्केलवरील प्रत्येक एका बिंदूच्या वाढीमुळे हालचालीची तीव्रता 10 पट जास्त आणि ऊर्जा 33 पट जास्त होते. मोठ्या भूकंपामुळे निर्माण झालेली ऊर्जा पहिल्या अणुबॉम्बच्या ऊर्जेपेक्षा 10,000 पट जास्त असू शकते. येथे रिक्टर मॅग्निट्यूड रेंजनुसार भूकंपाच्या परिणामांचे एक चार्ट दिले आहे. आता भारतातील 6 पेक्षा जास्त मॅग्निट्यूड असलेल्या प्रमुख भूकंपाची यादी बघूया. आकडेवारीनुसार 1800 ते 2023 दरम्यान भारतीय उपखंडात 3383 भूकंपांची नोंद झाली आहे. या कालावधीत लाल बिंदू भूकंपाच्या घटनांचे प्रतिनिधित्व करतात. या घटनांमध्ये रिक्टर स्केलवर 5 किंवा जास्त मॅग्निट्यूडचे भूकंप समाविष्ट आहेत. भारतातील सिस्मिक झोनबद्दल जाणून घेऊ. जग आणि भारतातील क्षेत्रे भूकंपाच्या असुरक्षिततेच्या आधारावर सिस्मिक झोनमध्ये विभागली जातात. जिथे झोन 2 म्हणजे कमी असुरक्षितता आणि झोन 5 म्हणजे जास्तीत जास्त असुरक्षितता दर्शवतो. तथापि भूकंपाच्या तीव्रतेवर अवलंबून काही विशिष्ट झोन आहेत, जसे की झोन 5, 4, 3 आणि 2. झोन 5 म्हणजे तीव्र जोखीम असलेल्या भूकंपांना प्रवण असलेले क्षेत्र, जिथे मॅग्निट्यूड 8 किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. या झोनमधील भूकंपामुळे संपूर्ण घबराट आणि जीवन व मालमत्तेचे प्रचंड नुकसान होऊ शकते. उत्तर पूर्व राज्ये, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, गुजरात, बिहार, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार बेटे या झोनमध्ये येतात. 1934 साली बिहारमध्ये झालेल्या मॅग्निट्यूड 8चा भूकंप हा प्रमुख घटनांपैकी एक होता. या झोनमधील भूकंपांमध्ये इमारतीचे मोठे नुकसान होते. काही वेळा इमारती संपूर्णपणे ढासळतात, रेल्वे ट्रॅक वाकतात, रस्ते खराब होतात, जमिनीत तडे पडतात आणि भूमिगत पाईप्स फुटतात. भूस्खलन, खडकांचे ढासळणे, मातीचे प्रवाह वाहने आणि समुद्राच्या पाण्यामध्ये मोठमोठ्या लाटा तयार होतात. झोन 4 म्हणजे मॅग्निट्यूड 7.9 पर्यंतच्या अत्यंत जोखमीच्या भूकंपांचे प्रवण क्षेत्र होय. झोन 4 मधील भूकंपांमध्ये मॅग्निट्यूड मोठा असतो. या झोनमध्ये तीव्र भूकंप होऊ शकतात, ज्यामुळे सर्वत्र घबराट पसरते आणि जड वस्तूंनाही हलवून टाकण्याची क्षमता या भूकंपांमध्ये असते. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, दिल्ली, पश्चिम बंगाल, हरियाणा, पंजाब, सिक्कीम, गुजरात, महाराष्ट्र आणि लक्षद्वीप हे झोन 4 मध्ये येतात. 2001 साली गुजरातमध्ये 7.7 मॅग्निट्यूडचा भूकंप झाला होता. तो मोठ्या घटनांपैकी एक होता. अशा भूकंपांमध्ये चांगल्या डिझाईन केलेल्या किंवा बांधलेल्या इमारतींना मध्यम नुकसान झाले होते, तर खराब बांधलेल्या संरचनांना मोठे नुकसान झाले होते. इतर परिणामांमध्ये तीव्र उतारांवर भूस्खलन आणि जमिनीला तडे जाणे यांचा समावेश असतो. झोन 3 मध्ये मॅग्निट्यूड 6.9 पर्यंतच्या मध्यम तीव्रतेचा भूकंपाचा धोका असतो. झोन 3 मध्ये जास्त तीव्रतेचे भूकंप जाणवू शकतात. अशा भूकंपांमुळे लोकांमध्ये घबराट पसरते आणि उभे राहणे अवघड होते. अगदी हालचाल करणाऱ्या वाहनांमधील लोकांनाही असे भूकंप जाणवतात. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, गोवा, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र हे झोन 3 मध्ये येतात. 1993 साली लातूरमध्ये 6.3 मॅग्निट्यूडचा भूकंप झाला होता, जो मोठ्या घटनांपैकी एक होता. चांगल्या डिझाईन आणि बांधकाम असलेल्या संरचनांना कमी नुकसान होते, तर खराब बांधलेल्या इमारतींना मोठे नुकसान होते. झोन 2 मध्ये
मॅग्निट्यूड कमी असलेल्या सिस्मिक व्यत्ययांचा अनुभव येतो. झोन 2 मध्ये मॅग्निट्यूड 4.9 पर्यंतचे भूकंप होऊ शकतात, जे सर्वांना जाणवू शकतात आणि लोकांना बाहेर पडण्यास घाबरवू शकतात. अशा भूकंपांमध्ये प्लेट्स आणि काचांच्या वस्तू तुटू शकतात, पुस्तके पडू शकतात आणि जड फर्निचर हलवले जाऊ शकते. राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूचे उर्वरित भाग या झोनमध्ये येतात. झोन 2 मध्ये 2006 साली राजस्थानमध्ये 4.0 मॅग्निट्यूडचा भूकंप आला होता, जो एक मोठी घटना होती. या भूकंपात काही ठिकाणी प्लास्टर पडल्याच्या आणि इमारतींना थोड्या नुकसानाच्या काही घटना देखील दिसून आल्या. आपल्यापैकी बरेच जण सुनामी बद्दल ऐकले असतील. सुनामी म्हणजेच पाण्याखाली झालेल्या भूकंपाने किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकाने निर्माण झालेली प्रचंड लाट. किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांनी याची जाणीव ठेवली पाहिजे की समुद्राजवळील भागांवर भूकंपाचा परिणाम होऊ शकतो. आता सुनामीवरील व्हिडिओ पाहूया. व्हिडिओ पाहण्यासाठी प्ले बटनावर क्लिक करा. दिनांक 26/12/2004 रोजी सुमात्रा द्वीपाजवळील समुद्र तळाशी 9.3 मॅग्निट्यूड तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे इपिसेंटर सुमात्रा द्वीपाच्या उत्तरी किनाऱ्याजवळ होते. त्याची तीव्रता एवढी जास्त होती की भूकंपाच्या नंतर 20 मिनिटात त्याच्या शॉक वेव्हज एच रिजन पर्यंत पोहोचल्या होत्या. तसेच श्रीलंकेत 1.9 तासात, थायलंडला 2 तासात आणि भारतीय समुद्र किनारपट्टीवर 2.5 तासात सुनामी पोहोचली होती. सकाळच्या वेळेत आणि कमी वेळात आलेल्या लाटेमुळे प्रचंड नुकसान झाले. ही सुनामी भारताच्या आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावर सकाळी 9 वाजेपर्यंत पोहोचली होती. कुठलीही पूर्वसूचना यावेळी नसल्यामुळे समुद्र किनारपट्टीवरील नागरिक बेसावध होते. त्यानंतर 2 तासांनी सुनामी केरळच्या दक्षिण पश्चिम किनाऱ्यावर पोहोचली होती. यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की भूकंप लहरी किंवा शॉक वेव्हज ह्या पाण्यामधून किती जलद गतीने प्रवास करतात. तामिळनाडूच्या किनारा जो श्रीलंकेच्या आयलँडने वेढलेला होता, तिथे सुनामी लाटेची उंची 1.6 मीटर म्हणजेच 5 फूट 3 इंच होती. सर्वाधिक वाईट परिस्थिती तामिळनाडूच्या नागपट्टणम जिल्ह्यात होती, जेथे सुनामीच्या प्रकोपामुळे 6051 मृत्यू झाले होते. तिथे सुनामी लाटेची उंची 5 ते 6 मीटर म्हणजे 16 ते 20 फूट उंच होती. तामिळनाडू रिजन मध्ये सुनामीची पहिली लाट पॉंडिचेरी शहराला धडकली होती. पॉंडिचेरीच्या किनारपट्टीवर जी सुनामीची लाट धडकली होती, त्यामध्ये तुम्ही पाहतात की सुनामीची लाट आलेली असतानाही सुनामी पासून बेखबर असलेले पर्यटक व स्थानिक लोक. प्रचंड धोकादायक चिखल व मलबायुक्त सुनामी लाट करईकल शहराला धडकली होती. तिथे समुद्राचे उथळ पात्र असल्यामुळे लाट समुद्र तळातील गाळयुक्त पाणी घेऊन उसळून शहरात आली होती. समुद्रातील पाण्यामध्ये गाळाचे मिश्रण असल्यामुळे ही लाट प्रचंड हानिकारक अशी होती, ज्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील जीवांची प्रचंड हानी झाली. तेरा किलोमीटर लांब असलेल्या चेन्नईच्या प्रसिद्ध मरीना बीचला या सुनामीने छिन्न विछिन्न करून टाकले होते. जेथे येणाऱ्या सुनामी पासून अनभिज्ञ असलेले मॉर्निंग वॉकर वॉकिंग करत होते. या सुनामीमुळे चेन्नई या महानगरात प्रचंड नुकसान झाले. करोडो डॉलरची संपत्ती व मालमत्ता क्षणात नष्ट झाली होती. वरील व्हिडिओमध्ये तुम्ही चेन्नईमध्ये आलेल्या सुनामीचे दृश्य पाहत आहात. यावरून तुम्ही सुनामीच्या भयावहतेची कल्पना करू शकता. चेन्नई हे तामिळनाडूची राजधानी असल्यामुळे आणि तेथे प्रचंड घनता असल्यामुळे चेन्नईमध्ये सुनामीमुळे करोडो डॉलर रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तसेच जीवितहानीही घडून आली. चेन्नईमध्ये आपण बघत असाल रहिवासी एरियामध्ये पाणी घुसलेले आहे, ज्यामध्ये अनेक गाड्यांचे, मालमत्तेचे, दुकानांचे व व्यापारी केंद्राचे सुद्धा प्रचंड नुकसान झालेले आहे. तसेच किनारपट्टी नजदीक राहणारे लोक सुद्धा बेघर झालेले आपल्याला दिसून येत आहेत.
सुनामीचे असे भयावह परिणाम समुद्र किनाऱ्यावरील लोकांना भोगावे लागतात. त्यामुळे तेथे त्यांनी सावध असणे अतिशय आवश्यक आहे. वेगवेगळ्या किनारपट्टीवर सुनामीच्या किती विध्वंसक लाटा आल्या त्यानुसार वेगवेगळा प्रभाव आपल्याला दिसून येतो. तसेच किनारपट्टीपासून जमिनीचे अंतर किती आहे, किनारपट्टीवर आलेल्या लाटांची उंची किती होती, तसेच किनारपट्टीवर असणाऱ्या लोकसंख्येची घनता आणि जागेचे आकारमान, जागेची डेप्थ किंवा जागेची उंची व भौगोलिक स्थितीनुसार बाधित किनारपट्टीवर सुनामीचे वेगवेगळे परिणाम पडल्याचे आपल्याला दिसून येते. अशा या प्रलयकारी सुनामीची सर्व समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्या जनतेला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी ती जाणून घेतली पाहिजे. भूकंप होण्यापूर्वी तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्वाची पावले उचलू शकता. चला ती पावले एक एक करून पाहूया. भूकंप होण्यापूर्वी तुमच्या घरासाठी आणि कारसाठी आपत्ती किट तयार करा. या आपत्ती किट मध्ये प्रथमोपचार किट, कोरडे अन्न, बाटलीबंद पाणी, पॉवर बँक, टॉर्च, योग्य कपडे आणि मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. आता भूकंपाच्या वेळी काही सुरक्षा उपाय पाहूया. पहिली परिस्थिती, समजा तुम्ही घरी आहात आणि अचानक तुम्हाला तीव्र कंप जाणवतो. त्या क्षणी काय करावे? जर तुम्ही घरात असाल तर शांत राहा आणि टेबल किंवा डेस्क खाली लपून बसा. काचांच्या खिडक्यांपासून किंवा पडू शकणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा, जसे की पुस्तकांचे कपाट. भूकंपाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी निवडा, जसे की मजबूत फर्निचर खाली लपणे. ड्रॉप, कव्हर आणि होल्ड ऑन या पद्धतीने वाकून लपून राहा आणि तुमच्या हाताने चेहरा सुरक्षित ठेवा. डोक्याला इजा होण्यापासून वाचवण्यासाठी ड्रॉप, कव्हर आणि होल्ड ऑनचा अवलंब करा. दुसरी परिस्थिती, भूकंपामुळे गॅस पाईप तुटून गॅस गळती होऊ शकते, ज्यामुळे आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला गॅसचा वास येत असेल किंवा फुसफुसण्याचा आवाज येत असेल तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे? जमिनीवर फुटलेल्या काचा पडलेल्या असू शकतात, त्यामुळे घराबाहेर पडताना जोडे घालून घराबाहेर पडा. तिसरी परिस्थिती, जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल आणि जमीन तीव्रपणे हालायला लागली तर दाराकडे धावू नका. त्याऐवजी जड वस्तूच्या खाली लपून बसा आणि वरून पडू शकणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नका. चौथी परिस्थिती, जर तुम्ही बाहेर असाल आणि इमारतीजवळ उभे असाल तर तीव्र धक्का जाणवल्यावर इमारतीपासून, स्ट्रीट लाईट पासून आणि विद्युत तारा यांच्यापासून दूर जा आणि मोकळ्या जागेत थांबा. भूकंपाचे हादरे संपेपर्यंत मोकळ्या जागेतच थांबून राहा. पाचवी परिस्थिती, जर तुम्ही गाडीत असाल आणि भूकंप जाणवला, तुम्ही कशी सावधानी बाळगाल? तर त्वरित गाडी थांबवा आणि गाडीतच राहा. पुलाजवळ किंवा बोगद्यांजवळ गाडी चालवणे टाळा. तसेच गाडी विद्युत तारा, साइन पोस्ट किंवा घरांच्या जवळ थांबवू नका. सहावी परिस्थिती, जर तुम्ही उंच इमारतीत असाल तर खिडक्यांपासून आणि बाहेरील भिंतींपासून दूर व्हा. लिफ्टचा वापर करू नका, कारण वीज गेल्यास ते धोकादायक ठरू शकते. जर तुम्ही अडकलात तर शांत राहा
कठीण किंवा धातूच्या भागांवर टॅप करून इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करा. इतरांचे ध्यान आकर्षित होईपर्यंत कठीण वस्तूवर टॅप करत राहा. आता भूकंपानंतर कोणते सुरक्षा उपाय अनुसरावे हे पाहूया. भूकंपानंतरच्या पुढील पावले. भूकंपानंतर तुम्ही शांत राहा आणि रेडिओ चालू करा. त्यावर मिळणाऱ्या सूचना ऐका. समुद्रकिनारे आणि नद्यांच्या खालच्या किनाऱ्यापासून दूर राहा, कारण मोठ्या लाटा येऊ शकतात. आफ्टर शॉकसाठी तयार राहा. पाणी, गॅस आणि विजेचे कनेक्शन बंद करा. माचीस पेटवू नका किंवा इलेक्ट्रिक स्विच चालू करू नका. ज्वलनशील उत्पादने सांडली असतील तर ताबडतोब साफ करा. जर तुम्हाला लोक फुललेले असल्याचे कळले तर बचाव पथकाला त्वरित सांगा. उघड्या कंटेनरमधून पाणी पिऊ नका. तुमचे घर खूप नुकसान झाले असल्यास ते सोडावे लागेल. तसेच नुकसान झालेल्या इमारतीच्या जवळ जाऊ नका. शक्य असल्यास अन्न, औषधे आणि पाण्याचे कंटेनर जमा करा. आपत्ती आणि भूकंपाच्या वेळी स्वयंस्फूर्त स्वयंसेवक प्रतिसाद आणि मदत कार्यामध्ये सक्रिय असू शकतात. स्वयंसेवकांचे योगदान. स्वयंसेवक पीडितांचे बचाव, प्रथमोपचार, आग प्रतिबंध, मदत शिबिर व्यवस्थापन, मदतींचा साहित्य वितरण, मलबा साफ करणे आणि प्राण्यांची काळजी घेण्याचे काम करू शकतात. स्वयंसेवक कोणत्याही एजन्सीसाठी, समुदायासाठी मुख्य संपर्क ठरू शकतात. स्वयंसेवक सरकारच्या सल्ल्यांचे संदेशवाहक म्हणून काम करू शकतात आणि चेतावणी पसरवू शकतात. स्वयंसेवक सरकारी एजन्सींना सेवा पुनर्संचयित करण्यास मदत करू शकतात. आता आपण या मॉड्यूलचा शेवट गाठला आहे. मुख्य मुद्द्यांचा आढावा. भूकंप म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हालचाल. विविध भूकंपांमधून मिळालेल्या सिस्मोग्रामचे विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी पृथ्वी 3 मुख्य स्तरांमध्ये विभागली आहे हे ठरवले आहे. ते स्तर म्हणजे क्रस्ट, मॅन्टल आणि कोअर. पृथ्वीच्या प्लेटच्या कडा ताणल्यामुळे किंवा विस्तारल्यामुळे मोठे खडक तुटतात आणि अचानक शिफ्ट होऊन भूकंप होतो. 4 प्रमुख फॉल्ट प्रकार आहेत: डीप स्लीप, सामान्य आणि उलटा, स्ट्राईक स्लीप आणि ओब्लिक स्लीप. मोठ्या समुद्री लाटा, ज्याला सुनामी म्हणतात, सामान्यतः ज्वालामुखीच्या उद्रेकाने किंवा पाण्याखालील भूकंपामुळे निर्माण होतात. भूकंपाच्या स्रोतावरून किती ऊर्जा सोडली जाते याचे मोजमाप रेक्टर स्केलने केले जाते. भूकंपाच्या वेळी प्रत्येक खोलीत सुरक्षित ठिकाण निवडा आणि शांत राहा. रेडिओ किंवा टीव्ही चालू ठेवा आणि त्यावर मिळणाऱ्या सूचनाचे पालन करा. आता विषयावरील तुमच्या समजण्याची चाचणी घेण्याची वेळ आली आहे. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ही एक मूल्यमापन चाचणी आहे. सर्व प्रश्न समान महत्वाचे आहेत. तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी 60% गुणांची आवश्यकता आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. अभिनंदन.